25 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। राष्ट्रवादी पक्षामध्ये कोणत्याही अंतर्गत निवडणुका घेतलेल्या नाहीत। एनसीपी मध्येच संघटनात्मक रचनाच नाही, पवार गटाकडे तसा पुरावा सुद्धा नाही। अजित पवार गटाचे वकील वीरेंद्र तुळजापूरकर यांचा युक्तिवाद। मुंबईमध्ये केवळ सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी। मुंबई महापालिकेचा कारभारात ही माहिती अधिकारामध्ये हा उघड आणि मुंबईतील 36 आमदारांपैकी 21 सत्ताधारी आमदारांनाच हा निधी मिळाल्याची माहिती। ठाकरे गटाच्या आमदारांना निधी देऊ नका, मुख्यमंत्री शिंदेंच्या अजित पवारांना सूचना। ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांचा दावा। सर्व घोटाळे भाजप किंवा शिंदे गटामध्ये सामील झाले। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची टीका। तर 700 तास चौकशी झाली तरी आम्ही तयार, संजय राऊतांचा निशाणा। माजी महापौरांचा दोष नसून त्यांच्या मागे असणाऱ्यांची चौकशी व्हावी। संजय राऊतांच्या चौकशीच्या टीकेवर संजय शिरसाटांची टीका। आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी। बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांची दुसऱ्यांदा चौकशी होणार। भरती परीक्षेतील घोटाळ्यांसाठी नवा कायदा बनवणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींची माहिती। नारी शक्ती विधेयक मांडल्याबद्दल राष्ट्रपतींकडून सरकारचं अभिनंदन।